2026 हा कोर्स आपल्या ॲपवर लॉन्च झालेला आहे. या कोर्समध्ये इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, महाराष्ट्र भूगोल आणि सामान्य विज्ञान, जीवशास्त्र हे विषय सगळे कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ लेक्चर तुम्हाला बघायला मिळतील. प्रत्येक लेक्चर किती वेळा तुम्ही पाहू शकता. कोर्सचा कालावधी 6 महिने आहे आणि यासाठी तुम्हाला फी लागणार आहे ती म्हणजे फक्त ₹159. तर तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. कोर्स कसा डाउनलोड करायचा किंवा कोर्सचे डाउनलोड करायची जे ॲपची लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक करून तुम्ही तो ॲप डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे ब्रिटिश इंडियन असोसिएशनची स्थापना कोणत्या दोन संघटनांच्या एकत्रीकरणातून झाली. आता याच्यामध्ये बाकी जर ऑप्शन तुम्ही बघितले तर तुम्हाला इथं लक्षात येईल बॉम्बे असोसिएशन, मद्रास नेटिव्ह असोसिएशन संबंध येत नाही. इंडिया लीग, पुणे असोसिएशन ह्या कोणत्याच घटकाचा संबंध या ठिकाणी येणार नाही. इथं येतो तो संबंध तो म्हणजे दोन संघटना, एक जमीनदार संघटना आणि दुसरी बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी यांच्या एकत्रीकरणातून. आता पहिल्यांदा मुद्दा लक्षात घ्या, तुम्हाला जर असा प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर काय असेल? भारतातली पहिली राजकीय संघटना म्हणून ओळखली जाणारी संघटना कोणती? तर तुमचं उत्तर असलं पाहिजे जमीनदार संघटना किंवा त्याला लँड होल्डर सोसायटी असं म्हटलं जातं, जी 1838 मध्ये स्थापन करण्यात आली. आणि कुठं स्थापन केली होती तर कलकत्त्याला ही संघटना स्थापन झाली होती. या संघटनेच्या बाबतीमध्ये महत्त्वाची व्यक्ती येतात ते म्हणजे द्वारकानाथ टागोर. कोणते येतात? द्वारकानाथ टागोर. आणि ही भारतातली पहिली राजकीय संघटना म्हणून ओळखलं जातं. तर हिचा उद्देश काय होता या लँड होल्डर सोसायटीचा? यांचा उद्देश एकच होता, महत्त्वाचा उद्देश, तो म्हणजे जे जमीनदार वर्ग आहे, या जमीनदार वर्ग आहे यांच्या हितांचं संरक्षण करणं आणि सनदशीर मार्गाने आपल्या ज्या मागण्या असतील यांच्या जमीनदारांच्या तर त्या सरकारसमोर मांडणं हाच महत्त्वाचा उद्देश या लँड होल्डर सोसायटीचा होता. तशीच आणखी एक सोसायटी होती ती म्हणजे बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी. आणि या दोन्ही संस्थेचं काम एक जमीनदार वर्गाच्या भोवतालीच फिरत होतं, म्हणून एक संघटना स्थापन झाली. त्या संघटनेला म्हटलं जातं ब्रिटिश इंडियन असोसिएशन असं म्हटलं जातं. मग ही संघटना कधी स्थापन झाली? ही झाली होती 1851 मध्ये. ही सुद्धा कलकत्ता बेस्ड संघटना आहे. ओके. तर ही ब्रिटिश इंडियन असोसिएशन ह्या दोन संघटनांच्या एकत्रीकरणातून झाली. त्यातली पहिली संघटना येते ती म्हणजे लँड होल्डर सोसायटी आणि दुसरी म्हणजे बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी. आणि यापासून एकच संस्था बनली, त्याचं नाव होतं ब्रिटिश इंडियन असोसिएशन. ऑब्विसली भारतीयांचं हित संबंध म्हटले, पण ऑब्विसली इथं कोणाचं हित संबंध असणार आहेत तर जमीनदार वर्गाचं हित संबंध जोपासणं आणि त्यांच्या ज्या मागण्या असतील काही सनदशीर मार्गाने तर ते ब्रिटिश सरकार समोर मांडणं हाच उद्देश या संघटनेचा किंवा या संस्थेचा होता. तर हा एक बेसिक प्रश्न होता ज्याच्यावर अनुषंगाने तुम्हाला एवढी माहिती जरी लक्षात ठेवलं तरी मोर दॅन इनफ आहे. पुढचा प्रश्न बघा. 1884 मध्ये इंडियन नॅशनल युनियनची स्थापना कोणी केली, जी पुढे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणून ओळखली जाऊ लागली? तर इंडियन नॅशनल युनियन ही अगोदर स्थापन करण्यामध्ये ज्यांचा वाटा होता ती व्यक्ती येते ॲलन ह्यूम किंवा ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम किंवा त्यांना A.O. ह्यूम या नावानं ओळखलं जातं. हे कोण होते तर हे निवृत्त ब्रिटिश अधिकारी होते. यांनी भारतीय नेत्यांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतला आणि 1884 मध्ये इंडियन नॅशनल युनियन ही संघटना स्थापन केली. या संघटनेचं नाव पुन्हा काय करण्यात आलं होतं तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणून करण्यात आलं होतं. पण कुणाची सूचना होती तर इथं सूचना महत्त्वाची ठरते ती म्हणजे दादाभाई नौरोजी. म्हणजे दादाभाई नौरोजींच्या सूचनेवरूनच, कारण हे मोठी व्यक्ती आहेत दादाभाई नौरोजी, वयस्कर असल्यामुळे यांचे बोलणं कोण पाडत नव्हतं. तर दादाभाई नौरोजी यांनी केलेली सूचना त्याच्यामुळेच ही जी इंडियन नॅशनल युनियन आहे ह्या इंडियन नॅशनल युनियनचंच नाव पुढं काय झालं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस झालं. तर हा मुद्दा लक्षात येईल का? परीक्षेच्या दृष्टीनं हा घटक महत्त्वाचा आहे की इंडियन नॅशनल युनियन ही ॲलन ह्यूम यांनी स्थापन केलेली संघटना आहे. अलीकडच्या काळामध्ये MPSC मध्ये या घटकावर प्रश्न आलाय तो म्हणजे 1876 मध्ये इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? आता इथं दोन व्यक्ती आहेत की ज्या इंडियन असोसिएशन या संघटनेच्या बाबतीमध्ये येतात. एक आहेत आनंद मोहन बोस आणि दुसरे आहेत सुरेंद्रनाथ बॅनर्जी.
तुम्हाला विचारलंय कोणी, काय विचारलंय, तुम्हाला स्थापना विचारले, इंडियन असोसिएशन संघटनेची स्थापना, तर तुमचं उत्तर या ठिकाणी असलं पाहिजे सुरेंद्रनाथ बॅनर्जी. ओके, आता मी घटक एक्सप्लेन करतो, त्या घटकाला थोडंसं लक्ष द्या. इंडियन असोसिएशन ही काँग्रेसच्या अगोदरच्या काळातली एक महत्वाची संघटना आहे. याची स्थापना 1876 मध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी केली. पण त्यांना सहकार्य कोणाचं लाभलं, तर सहकार्य लाभलं होतं आनंद मोहन बोस यांचं. हे नाव महत्वाचं आहे, कारण हे अध्यक्ष बनले त्या संस्थेचे, त्या सोसायटीचे, परंतु हे जे आनंद मोहन बोस होते हे सचिव बनले होते. म्हणजे ह्या दोघांच्या संगतीनंच आनंद मोहन बोस सचिव बनले होते आणि या दोघांच्या सहकार्यानंच ही संघटना कार्य करत होती. कोणती? इंडियन असोसिएशन. मग या संघटनेचं कार्य काय होतं, तर एक तर मध्यमवर्गीय जे लोक आहेत, हे मध्यमवर्गीय लोक यांचं काय करणं, प्रश्न सरकारसमोर मांडणं, मध्यमवर्गीय लोकांचं प्रश्न सरकारसमोर मांडणं. दुसरं काम काय होतं, ज्या सनदी सेवा आहेत तर त्या सनदी सेवामध्ये भारतीयांना संधी मिळाली पाहिजे, हा एक काम होतं. म्हणजे मध्यमवर्गीयाचा प्रश्न सरकारसमोर मांडणं हे पहिलं काम, सनदी सेवामध्ये भारतीयांना संधी मिळावी यासाठी प्रयत्न करणं हे दुसरं काम, आणि तिसरं म्हणजे देशव्यापी एक राजकीय व्यासपीठ तयार झालं पाहिजे. देशव्यापी राजकीय व्यासपीठ तयार झालं पाहिजे, हे या संघटनेचं उद्दिष्ट होतं. म्हणजे इंडियन असोसिएशन ही जी संघटना आहे 1876 मधली, याचं उद्दिष्ट काय, मध्यमवर्गीयांचा प्रश्न सरकारसमोर मांडणं, संधी सेवा भारतीयांना संधी मिळावी म्हणून प्रयत्न करणं, आणि या संघटनेचा उपयोग राजकीय व्यासपीठ म्हणून झाला पाहिजे, हे महत्वाचे उद्दिष्ट होते. आणि दोन व्यक्ती कोण येतात, स्थापना केली सुरेंद्रनाथ बॅनर्जी, पण त्यांना सहकार्य लाभलं होतं आनंद मोहन बोस, आणि आनंद मोहन बोस याचे सचिव राहिले होते. हाच मुद्दा आहे, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी मोर दॅन इनफ आहे. MPSC मध्ये अलीकडच्या काळात या घटकावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न होता पुणा सार्वजनिक सभेची स्थापना केव्हा आणि कोणी केली. आता पुणा सार्वजनिक सभा जी स्थापन केली त्याच्यामध्ये सार्वजनिक काका किंवा त्यांना गणेश वासुदेव जोशी असं आपण म्हणतो, ही स्थापना झाली होती 1870 मध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार. जर पर्टिक्युलरली तारीख तुम्हाला बघायची असेल तर उत्तर येणार आहे 2 एप्रिल 1870 ला पुणा सार्वजनिक सभेची स्थापना झालेली होती. सार्वजनिक काका यांनी केली होती. या संघटनेनं काम काय केलं, तर या संघटनेचं सगळ्यात महत्वाचं काम होतं एक तर सरकार आणि जनता यांच्यामधला मध्यस्थ बनलं होती ही संघटना. म्हणजे काही जनतेमधले महत्वाचा मुद्दा असेल, सरकार आणि जनतेमधली मध्यस्थ, म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या, दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचं काम असू द्या, किंवा कायदेशीर हक्कासाठी काही महत्वाचं काम करण्याचं काम असू द्या, तर ह्या सार्वजनिक सभेनं केलं. तर सार्वजनिक सभेसाठी पुढे एक मार्गदर्शक बनले. मार्गदर्शक म्हणून ज्या व्यक्तीनं काम केलं ती व्यक्ती म्हणजे न्यायमूर्ती रानडे. न्यायमूर्ती रानडे किंवा त्यांना आपण महादेव गोविंद रानडे या नावानं ओळखतो, की सार्वजनिक सभेसाठी हे प्रमुख मार्गदर्शक होते. की महत्वाचं काय काम करायचं असेल तर यांचं मार्गदर्शन या सार्वजनिक सभेला लाभलेलं होतं. तर बेसिकली एवढ्या गोष्टी जरी तुम्ही लक्षात ठेवल्या तरी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मोर दॅन इनफ राहील. पुढचा प्रश्न बघा, लंडनमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी आणि केव्हा केली. तर लंडनमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन स्थापन करण्यामध्ये ज्यांनी पुढाकार घेतला ती व्यक्ती येते दादाबाई नौरोजी. कोण येते? दादाबाई नौरोजी. यांना मदत लाभली होती उमेशचंद्र बॅनर्जी यांची. उमेशचंद्र बॅनर्जी जे होते ना, नक्षिकांत इंग्रज म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते उमेशचंद्र बॅनर्जी, यांची मदत त्यांना मिळालेली होती. तर 1866 मध्ये लंडनमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन ही संघटना स्थापन करण्यात आली होती. ही संघटनेचं उद्दिष्ट काय होतं, तर भारतीयांच्या समस्या असतील, मागण्या असतील तर त्या थेट ब्रिटिश जनतेसमोर, ब्रिटिश जनतेपर्यंत आणि ब्रिटिश मधले संसद आहे ना, ब्रिटिश संसद, त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हाच या संघटनेचा मुख्य उद्देश होता. ईस्ट इंडिया असोसिएशन या संघटनेचा मुख्य उद्देश काय होता, भारतीयांच्या समस्या असतील, मागण्या असतील, ह्या थेट कुणापर्यंत पोहोचवायच्या, ब्रिटिश जनतेपर्यंत आणि ब्रिटिश संसदेपर्यंत पोहोचवणं. म्हणून तर दादाबाई नौरोजी यांनी ही संघटना कुठं स्थापन केली आहे, लंडनमध्ये स्थापन केली होती, जेणेकरून ब्रिटिश लोकमत जे ब्रिटिशांचं लोकमत भारताच्या बाजूनं तयार करता येईल असा महत्वाचा उद्देश दादाबाई नौरोजी यांनी ठेवलेला होता.
म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. लक्षात ठेवायचं, ईस्ट इंडिया असोसिएशन म्हटलं दादाभाई नौरोजी. दुसरी व्यक्ती येते महत्वाची, ती येते उमेशचंद्र बॅनर्जी. काय केलं जाईल तर थेट ब्रिटिश जनतेपर्यंत आणि संसदेपर्यंत मागण्या पोहोचवायच्या हे उद्देश होता. आणि कुठं स्थापन केली होती म्हणून लंडनमध्ये. ओके, आणि हे इयर महत्वाचं 1866. पुढचा प्रश्न आहे, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनच्या संस्थापकामध्ये कोणाचा समावेश नव्हता असं म्हटले. जेव्हा बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन म्हणतो तेव्हा याच्या संस्थापकामध्ये 3 लोक होती. त्या 3 लोकांना ब्रदर्स इन लॉ या नावानं ओळखलं जातं. ब्रदर्स इन लॉ या नावानं ओळखलं जातं. त्या 3 लोकांमध्ये कोण कोण येतात? एक येतात फिरोजशाह मेहता, दुसरे असतात बद्रुद्दीन तय्यबजी आणि तिसरे आहेत के.टी. तेलंग. त्याच्यामध्ये कोण येत नाहीये? न्यायमूर्ती रानडे म्हणजे महादेव गोविंद रानडे हे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनच्या संघटनेमध्ये येत नाहीत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे आहेत. यांना मुंबईची त्रिमूर्ती असंही म्हटलं जातं. मुंबईची त्रिमूर्ती असंही म्हटलं जातं. मुंबईची त्रिमूर्ती होते. कोण कोण? फिरोजशाह मेहता, बद्रुद्दीन तय्यबजी आणि के.टी. तेलंग. महादेव गोविंद रानडे यांचं काम पुन्हा सार्वजनिक सभेशी जास्त करून जवळीक होते. हा घटक तुम्ही तर लक्षात ठेवू शकता. फिरोजशाह मेहता ओके हे महत्वाची व्यक्ती आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न होता, मद्रास महाजन सभेची स्थापना 1884 मध्ये कोणी केली? आता या ठिकाणी तुम्ही जर पहिला ऑप्शन बघितला, सुरेंद्रनाथ बॅनर्जी असू दे किंवा आनंद मोहन बोस असू द्या, आपण आताच बघितलं ना 1876 मध्ये जे इंडियन असोसिएशन स्थापन झाली होती याच्या संदर्भात हे दोघं पाहायला मिळतात. असोसिएशनच्या संदर्भात पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा तुम्हाला फिरोजशाह मेहता आणि के.टी. तेलंग दिसतात. तर हे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन याच्या अगोदरचा पहिला प्रश्न जो बघितला होता यामधला, तर ह्याच्यामध्ये याच्या महत्वाची व्यक्ती होती फिरोजशाह मेहता आणि के.टी. तेलंग. आणि दादाभाई नौरोजी आणि उमेशचंद्र बॅनर्जी हे येतात ईस्ट इंडिया असोसिएशन. ईस्ट इंडिया असोसिएशनच्या संदर्भात, ज्याच्यावर आपण ऑलरेडी एक प्रश्न कव्हर केलेला आहे. ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना 1866 ला लंडनला झाली होती. याचा अर्थ या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 2. त्याच्यामध्ये एम वीर राघवाचारी, जी सुब्रमण्यम अय्यर आणि पी आनंदाचार्लू यांनी मद्रास महाजन सभेची स्थापना केली. कारण हे तिन्ही इलिमिनेट होतात आणि पर्याय क्रमांक बी हे तुमचं या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. जी सुब्रमण्यम अय्यर हे द हिंदू वृत्तपत्राचे संस्थापक म्हणून ओळखले जातात. द हिंदू वृत्तपत्राचे संस्थापक कोण असं जरी तुम्हाला विचारलं तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? जी सुब्रमण्य अय्यर हे त्याचं उत्तर असलं पाहिजे. यांनी काय केलं होतं तर जे स्थानिक पातळीवरचे प्रश्न होते या सभेनं, तर स्थानिक पातळीवरच्या प्रश्नाला वाचा फोडायची, प्रशासकीय सुधारणांची मागणी करायची. यांचा ठोका प्रशासकीय सुधारणावर जास्त होता हे लक्षात घ्या. प्रशासकीय सुधारणा झाल्या पाहिजेत आणि स्थानिक पातळीवरचे प्रश्न सुटले पाहिजेत. हेच महत्वाचा उद्देश यांनी ठेवला होता. कोणी? मद्रास महाजन सभेची. आणि मद्रास महाजन सभेची स्थापनेचं इयर मात्र चुकायचं नाही. ते इयर येतं 1884. कारण मद्रास प्रांतातली एक काँग्रेसपूर्व संघटना म्हणून याला बघितलं जातं. पुढचा प्रश्न बघा. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या इंडियन असोसिएशननं खालीलपैकी कोणत्या कायद्याविरुद्ध तीव्र आंदोलन केलं? कोणता कायदा होता की ज्याच्याबद्दल आंदोलन केलं? आता आपल्या तुम्हाला एक घटक लक्षात आला पाहिजे की इंडियन असोसिएशनची स्थापना कधीची? 1876. ओके. आणि त्याच्यानंतर म्हणजे त्यानंतर असणारा घटक त्या ठिकाणी आला पाहिजे. आणि या ठिकाणी तुम्हाला 2 घटक दिसतोय बघा, व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट आणि आर्म्स ऍक्ट. हे कधीचे कायदे आहेत? 1878. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे. व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट आणि आर्म्स ऍक्ट या कायद्याविरुद्ध इंडियन असोसिएशन या संघटनेनं काय केलेलं होतं? जनजागृती केली होती. तर एक तर व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट हा कशाच्या संदर्भात होता? 1878. लक्षात घ्या. हा एकच होता, वृत्तपत्रांचं मुस्कुटदाबी करायची. वृत्तपत्र मुस्कुटदाबी करण्यासाठी हा कायदा करण्यात आला होता. म्हणजे वृत्तपत्रावर लय बंधनं या कायद्यानं घातली होती. तो कायदा म्हणजे व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट. आणि दुसरा आर्म्स ऍक्ट होता. तो कशा संदर्भात होता? तर जे भारतीय आहेत तर भारतीयांना शस्त्र बाळगायला बंदी घातली होती. भारतीयांना शस्त्र बाळगायला
बंदी घातली होती या कायद्यानं. मग हे दोन्ही कायदे दडपशाही कायदे होते. मग या इंडियन असोसिएशननं काय केलं, सूर्यकांत बॅनर्जीच्या अंडरखाली या दोन्ही कायद्याविरुद्ध तीव्र आंदोलन केलं. म्हणजे देशव्यापी जनजागृती केली, आंदोलन केलं आणि सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. एक यशस्वी प्रयत्न केला असं आपण म्हणू शकतो. तर याचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. आता एक थोडासा अनालिटिकल प्रश्न आहे. प्रश्न असा होता, प्रश्न नीट समजून घ्या. इल्बर्ट बिल वाद हा काँग्रेसच्या स्थापनेसाठी एक महत्वाचं कारण मानलं जातं. का? तर या आता ऑप्शन बघा. या बिलामुळे भारतीयांना पूर्ण स्वराज्य मिळालं नाही. तर या बिलांना युरोपियन लोकांनी केलेल्या विरोधामुळे त्यांचा वंशदेश उघड झाला व भारतीयांना अखिल भारतीय संघटनेची गरज पटली. या बिलामुळे नागरी सेवामध्ये यशस्वी सुधारणा झाली का मुस्लिम लीगची स्थापना झाली. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला घटक समजून घेणं गरजेचं आहे. इल्बर्ट बिल मध्ये काय होतं, तर भारतीय न्यायाधीशांना युरोपियन आरोपीवर खटले चालवण्याचा अधिकार मिळाला होता. युरोपियन आरोपी खटले चालवण्याचा अधिकार मिळाला होता. खटले चालवण्याचा अधिकार. आता लक्षात येते का? भारतीय न्यायाधीशांना युरोपियन आरोपींवर खटले चालवण्याचा अधिकार देण्याची तरतूद ह्या इल्बर्ट बिल मध्ये होती. मग ऑब्विसली भारतामधले जे युरोपियन लोक आहेत त्यांनी विरोध केला. त्यांच्या संघटित विरोधापुढं सरकार झुकलं आणि त्या बिलामध्ये बदल केलं. मग या बिलामध्ये केलेल्या बदलामुळं ह्या काय झालं, युरोपियन लोकांनी केलेल्या विरोधामुळं त्यांचा वंशदेश उघड झाला आणि अखिल भारतीय संघटनेची भारताला गरज वाटू लागली. आणि हेच महत्वाचे एक कारण काँग्रेसच्या स्थापनेसाठी झालं असं मानलं जातं. तर हा एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितला आहे. पुढचा प्रश्न बघा. राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपूर्वी तिची प्रतिकृती किंवा ड्रेस रिहर्सल मानली जाणारी इंडियन नॅशनल कॉन्फरन्स 1883 मध्ये कोणी आयोजित केली होती. तर इथं लक्षात ठेवा, इंडियन नॅशनल कॉन्फरन्स ही कोणी आयोजित केली होती हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, तर याचा संदर्भ येतो तो म्हणजे 1876 मध्ये स्थापन झालेली इंडियन असोसिएशन. ओके, हे आपण ऑलरेडी इथं अभ्यासलं आहे. इंडियन असोसिएशन जी स्थापना झाली 1876 मध्ये, यामध्ये दोन व्यक्ती येतात. एक व्यक्ती होती सुरेंद्रनाथ बॅनर्जी जे त्याचे अध्यक्ष म्हणून काम बघत होते, आणि दुसरी व्यक्ती येते त्यामध्ये आनंद मोहन बोस जे सचिव होते. जे कोण होते? सचिव होते. या दोघांचा रोल त्यामध्ये महत्वाचा आहे. मग या 1876 मध्ये स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशननं पहिलं कॉन्फरन्स अधिवेशन भरवलं 1883 ला. त्यालाच म्हटलं जातं इंडियन नॅशनल कॉन्फरन्स 1883 मध्ये. ओके, म्हणून याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? द इंडियन असोसिएशन ही संघटना असणार आहे. कारण ह्या संघटनेच्या वतीनंच अधिवेशन भरवण्यात आलं होतं. देशभरातले प्रतिनिधी त्याच्यामध्ये सहभागी झाले होते. आणि नंतर काय झालं, याचंच पुढं ॲडव्हान्स व्हर्जन म्हणजे आपली 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तयार झाली. म्हणून हिला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपूर्वीची प्रतिकृती म्हणून ओळखलं जातं. कारण या कॉन्फरन्सला देशभरातनं विविध प्रतिनिधी हजर झाले होते. परंतु मेन काय आहे, तर तुमचं इंडियन नॅशनल काँग्रेस स्थापन झाली. पण परीक्षेला काँग्रेसच्या मागचं जे मूळ आहे त्याच्यामध्ये ही संघटनेचा पण रोल महत्वाचा आहे की एक महत्वाची संघटना पाहिजे देशव्यापी. हाच त्यामागचा उद्देश होता. सिंपलचा प्रश्न आहे, याच्यावर एमपीएससी मध्ये ऑलरेडी प्रश्न विचारून झालाय. तो म्हणजे ड्रेन ऑफ वेल्थ म्हणजे संपत्तीचं अपहरण ही संकल्पना कोणी मांडली की जी अनेक काँग्रेस पूर्व संघटनेसाठी एक प्रमुख वैचारिक आधार बनली. तर ड्रेन ऑफ वेल्थ किंवा संपत्तीचं अपहरण म्हटलं दादाभाई नौरोजी यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये मांडली होती. तो ग्रंथ कोणता? परीक्षेला विचारलं होतं. पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया. ब्रिटिश रूल इन इंडिया, RULE रूल इन इंडिया हा ग्रंथ दादाभाई नौरोजी यांनी त्यांच्या पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या ग्रंथामध्ये संपत्तीचा अपहरण हा सिद्धांत प्रभावीपणे मांडला. त्यांनी म्हटलं होतं की ब्रिटिश धोरणामुळे भारताची संपत्ती कशी इंग्लंडला जात आहे आणि त्याच्यातून भारत कसा गरीब होत आहे हे त्यांनी आकडेवारी देऊन सिद्ध केलं. आणि तो महत्वाचा ग्रंथ
त्या काळातल्या ज्या राष्ट्रवादी विचारांचा किंवा आर्थिक शोषणाविरुद्धच्या लढ्यासाठी एक महत्त्वाचा आधारस्तंभ ठरला. म्हणून हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. जेव्हा ड्रेन ऑफ वेल्थ, संपत्तीचं अपहरण किंवा पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया असं जेव्हा म्हटलं जाईल, तेव्हा दादाभाई नौरोजी यांचं पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा पुस्तक आणि हे महत्त्वाचं ठरलेलं होतं. तर याचं पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. पहिल्या प्रश्नामध्ये या घटकावर प्रश्न झाला होता, तरी सुद्धा एक रिव्हिजन ओरिएंटेड प्रश्न आहे. भारतातली पहिली राजकीय संघटना म्हणून ओळखली जाणारी जमीनदार संघटना किंवा त्याला लँड होल्डर सोसायटी कोणत्या वर्षी स्थापन झाली? तर ते वर्ष माहीत असू द्या, 1838 मध्ये स्थापन झालेली लँड होल्डर सोसायटी ही महत्वाची आहे. भारतातली पहिली राजकीय संघटना. उद्देश एकच होता, जमीनदाराच्या हिताचं रक्षण करणं, सनदशील मार्गाने आपल्या मागणं सरकारसमोर मांडणं. पुढचा प्रश्न आहे, बॉम्बे प्रांतातली पहिली राजकीय संघटना, त्याला बॉम्बे असोसिएशन म्हणतो, 1852 मध्ये कोणी सुरू केली? बॉम्बे असोसिएशन असं जेव्हा विचारलं जाईल तेव्हा तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? आता याच्यामध्ये नाना शंकरशेठ कुठे? पर्याय क्रमांक 3 मध्ये, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. दादाबाई नौरोजी पण त्यामध्ये येतात. नाना शंकरशेठ हे त्यांचा रोल आहे की बॉम्बे. आता ही जी संघटना स्थापन झाली बॉम्बे असोसिएशन, ही संघटना, तुम्हाला असा प्रश्न विचारला, ही संघटना कोणत्या संघटनेच्या धर्तीवर तयार झाली? तर जी आपण सुरुवातीला 1849 ला स्थापन झालेली संघटना बघितली होती, ब्रिटिश इंडियन असोसिएशन. ब्रिटिश इंडियन असोसिएशन की जी 1849 ला स्थापन झाली. या संघटनेच्या धर्तीवरच बॉम्बे प्रांतामधल्या लोकांच्या समस्या सरकारसमोर मांडण्यासाठी बॉम्बे असोसिएशनची स्थापना 1852 मध्ये करण्यात आली. संस्थापक सदस्यामध्ये तुम्हाला नाना शंकरशेठ यांचा रोल महत्वाचा आहे, त्याचबरोबर दादाबाई नौरोजींचा पण रोल यामध्ये महत्वाचा आहे. आणि ही बॉम्बे प्रांतातली पहिली राजकीय संघटना होय. आता आपण जो प्रश्न बघितला त्यालाच पुढे एक घटक आपल्याला सांगायचा राहिला, तो या प्रश्नातून कव्हर होतोय. प्रश्न होता 1838 मध्ये स्थापन झालेल्या लँड होल्डर सोसायटी भारतातल्या पहिल्या राजकीय संघटनेचे संस्थापक कोण? हे नाव फक्त माझं सांगायचं राहिलं होतं, ते या प्रश्नामधून कव्हर होईल. याचं महत्वाचे संस्थापक येतात, ते आहेत द्वारकानाथ टागोर. लक्षात ठेवायचं. तुम्हाला विचारलं लँड होल्डर सोसायटीचं, इथं तुम्हाला रवींद्रनाथ टागोर असं काही दिलं जाईल कन्फ्यूज करायला, पण कन्फ्यूज व्हायचं नाही. लँड होल्डर सोसायटी म्हणजे द्वारकानाथ टागोर, एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. उद्देश एकच आहे, जमीनदाराच्या हक्कांचं आणि हितसंबंधाचं रक्षण करणं, ह्या या संस्थेचा उद्देश होता. आता काही प्रश्न झालेल्या घटकावर रिव्हिजन तुम्हाला लगेच लक्षात राहतंय की नाही हे बघण्यासाठी काही 2-3 प्रश्न वन लाइनरच्या स्वरूपात फक्त रिव्हिजन ओरिएंटेड आहेत. तुम्हाला ते लक्षात येते का नाही काही झालेला भाग, नाहीतर पुढं पाठ मागं सपाट असं होता कामा नये. म्हणून प्रश्न आहे बघा, 1866 मध्ये लंडन मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली? मी तुम्हाला याच्यावर सांगितलं होतं, ईस्ट इंडिया असोसिएशन संस्था दादाबाई नौरोजींनी स्थापन केली. त्यांना मदत कोणाची लाभली? तर मदत लाभली होती उमेशचंद्र बॅनर्जी यांची. यांना ओमेशचंद्र पाहिजे इथं, ओमेश नखशिखांत इंग्रज म्हणून त्यांना ओळखलं जातं. लंडनमध्ये ही संघटना स्थापन केली गेली होती. हा सुद्धा रिव्हिजन ओरिएंटेड प्रश्न आहे, तुमच्या लक्षात येते का बघा. 1876 मध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस यांच्यासोबत मिळून कोणत्या संस्थेची स्थापना केली? हे आपण आतापर्यंत मी तुम्हाला खूप एक्सप्लेन करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचं करेक्ट आन्सर येतं द इंडियन असोसिएशन. ही संघटना हे त्याचं महत्वाचं रोल आहे. ओके, हे लक्षात असू द्या. जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. जर तुम्हाला असा प्रश्न विचारला तर उत्तर काय असेल? प्रश्न बघा, कोणत्या संघटनेने सिव्हिल सर्व्हिस परीक्षेच्या वयोमर्यादेच्या मुद्द्यावर देशव्यापी आंदोलन उभारलं होतं? आत्ताच आपण बघितलं, ती व्यक्ती आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि ती संघटना आहे द इंडियन असोसिएशन ही संघटना. तर ब्रिटिश सरकारनं भारतीय तरुणांना प्रशासकीय सेवेपासून दूर ठेवण्यासाठी सिव्हिल सर्व्हिस परीक्षेची मर्यादा काय केली होती? 21 वरनं 19 केली होती. ओके, या निर्णयाविरुद्ध ज्यांनी आवाज उठवला ते म्हणजे सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि त्यांची संघटना द इंडियन असोसिएशन. पुढचा प्रश्न बघा, अ नेशन इन द मेकिंग हे आत्मचरित्र लिहिणारे द बंगाली या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते, ज्यांनी काँग्रेसपूर्व काळामध्ये, काँग्रेसच्या अगोदरच्या काळामध्ये मोठी राजकीय जागृती घडवली? म्हणजे आतापर्यंत आपल्या या लेक्चरचा जो सार आहे तो सार म्हणजे सुरेंद्रनाथ बॅनर्जी. लक्षात येते का? काँग्रेस पूर्व काळातले एक महत्वाचे नेते
त्यांनी द बंगाली हे वृत्तपत्राचे संपादक पण होते आणि सरकारवर टीका पण केली होती वृत्तपत्राच्या माध्यमातून, लोकांमध्ये जागृती घडवून आणण्याचं काम केलं होतं. आणि त्यांचं आत्मचरित्र आहे अ नेशन इन द मेकिंग. हे लक्षात ठेवायचे दोन्ही घटक. परीक्षेच्या दृष्टीनं सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्याबद्दल जेवढी इन्फॉर्मेशन असेल ते खूप महत्त्वाचं आहे, कारण हे आत्मचरित्र ज्यात त्यांनी त्यांच्या राजकीय घडामोडींचं वर्णन केलंय ते म्हणजे अ नेशन इन द मेकिंग, खूप महत्त्वाचं आणि फेमस आत्मचरित्र आहे. प्रश्न बघा, यामध्ये कन्फ्यूज होऊ देऊ नका. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रवादी भावना जागृत करण्यासाठी 1875 मध्ये कलकत्ता स्टुडंट असोसिएशनची स्थापना कोणी केली? तुमच्या लक्षात आलं पाहिजे, ही व्यक्ती येते आनंद मोहन बोस, जे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचे सहकारी. आनंद मोहन बोस यांनी विद्यार्थ्यांची शक्ती ओळखून यांचा उपयोग राष्ट्रीय चळवळीमध्ये कसा करता येईल यासाठी 1875 मध्ये कलकत्ता स्टुडंट असोसिएशनची स्थापना केली. आणि नंतर 1876 मध्ये द इंडियन असोसिएशन ही संघटना सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या सोबत यांनी स्थापन केली. आनंद मोहन बोस त्या इंडियन असोसिएशन या संघटनेचे सचिव होते आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी त्याचे अध्यक्ष होते. मग त्याच्या अगोदर 1 वर्ष त्यांनी विद्यार्थ्यांना कसं सामावून घेता येईल बाबा की आपल्या राष्ट्रीय चळवळीमध्ये, म्हणून कलकत्ता स्टुडंट असोसिएशन ही संघटना स्थापन केली होती. आनंद मोहन बोस. ठीक आहे, लक्षात आलं. पुढचा प्रश्न आहे. प्रश्न बघा, 1877 मध्ये कलकत्ता येथे नॅशनल मोहमेडन असोसिएशन या संस्थेची स्थापना कोणी केली, ज्याचा उद्देश मुस्लिमांमध्ये राजकीय जागृती निर्माण करणं हा होता? तर जेव्हा मोहमेडन असोसिएशन असं काही विचारलं जाईल तेव्हा तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? सर सय्यद अहमद खान हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. ओके. पण 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 आता इथं घटक लक्षात घ्या, थोडासा महत्वाचा आहे. इथं एक महत्वाचा मुद्दा आहे. ओके, इथं प्रश्न काय आहे नीट समजून घ्या. 1877 कलकत्ता नॅशनल मोहमेडन असोसिएशन. ओके, नॅशनल मोहमेडन असोसिएशन म्हटलं तर तुमचं उत्तर सय्यद अमीर अली असं पाहिजे. यांनी मुस्लिम समाजासाठी प्रगतीसाठी राजकीय चेतना निर्माण करणं म्हणून या संस्थेची भूमिका घेतली. सर सय्यद खान यांच्यापेक्षा या संस्थेची भूमिका थोडीशी वेगळी होती. हे लक्षात असू द्या, हे लक्षात असू द्या, हे लक्षात असू द्या. आणि हे पाठ पण करून ठेवा की नॅशनल मोहमेडन असोसिएशन सय्यद अहमद खान जे होते ना यांच्यापेक्षा यांची भूमिका वेगळी होती. काय होती? मुस्लिम समाजानं प्रगती केली पाहिजे, राजकीय चेतना निर्माण केली पाहिजे, हा महत्त्वाचा घटक आहे. त्यामध्ये सय्यद अमीर अली हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हे थोडंसं तुमच्या नोट्समध्ये ॲड करून घ्या, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हा मुद्दा पाहायला मिळणार नाही. सय्यद अहमद खान यांचा ज्यावेळी संदर्भ येईल त्या ठिकाणी आपण तो घटक पाहूया. सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा, नॅशनल मोहमेडन असोसिएशन 1877 कलकत्ता, सय्यद अमीर अली हे तुमचं उत्तर असलं पाहिजे.